Good morning, my dear students. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shewgaon. My subject is pharmacognosy. So, student, in this lecture, we are going to discuss our next topic or a new chapter, that is antihypertensive. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला नवीन टॉपिक आहे सेकंड, त्याच्यामध्ये अँटीहायपरटेन्सिव्ह एजंट म्हणजे काय आणि त्या अंतर्गत येणारे जे काही ड्रग्स आहेत ते स्टडी करणार आहोत. फर्स्टली पाहूया इंट्रोडक्शन किंवा अँटीहायपरटेन्सिव्हची डेफिनेशन काय किंवा अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणजे काय त्याचा इंट्रोडक्शन पाहूया. द मेडिकमेंट्स गिव्हन इन ट्रीटमेंट ऑफ हाय ब्लड प्रेशर आर नोन ॲज अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स. आता अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग प्रामुख्याने कशाला म्हणायचं तर असे मेडिकामेंट्स किंवा असा सबस्टन्स किंवा असा ड्रग की जो आपण हाय ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. अँटीहायपरटेन्सिव्ह म्हणजे काय किंवा असा ड्रग की आपण तो कशासाठी वापरला जातो तर हाय ब्लड प्रेशर ज्यावेळेस असेल त्या हाय ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जाणारा मेडिकामेंट्स किंवा सबस्टन्स जो आहे त्याला आपण काय म्हणणार अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग. अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रगची डेफिनेशन झाली काय की द मेडिकामेंट्स गिव्हन इन द ट्रीटमेंट ऑफ हाय ब्लड प्रेशर आर नोन ॲज अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स. बट वी मस्ट नो अबाउट द मिनिंग ऑफ अँटीहायपरटेन्सिव्ह. आपल्याला डेफिनेशन माहीत आहे परंतु अँटीहायपरटेन्सिव्हचा लॉंग फॉर्म आपल्याला की अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रगचा अर्थ पण माहीत असणं गरजेचं आहे. इट इज अ ग्रीक वर्ड अँटीहायपरटेन्सिव्ह. इट इज अ ग्रीक वर्ड. हायपर मीन्स अबाव अँड टेंडेरे मीन्स टू स्ट्रेच ड्यू टू नॅरोईंग ऑफ पेरिफेरल ब्लड व्हेसल्स. हायपर म्हणजे काय अबाव आणि टेंडेरे म्हणजे काय तर टू स्ट्रेच कशामुळे तर ड्यू टू नॅरोईंग ऑफ पेरिफेरल ब्लड व्हेसल्स. द सिस्टोलिक प्रेशर इन द रेंज ऑफ 160 to 100 to 280 mm of mercury is regarded high blood pressure which may lead to cardiac arrest. Then methyl dopa, clonidine, propranolol, reserpine are few of well-known antihypertensive agents of the modern age, which reserpine is obtained from natural source that is राउल्फिया. जे काही मिथाइल डोपा आहेत, क्लोनिडिन आहे, प्रोप्रॅनोलॉल आहे, त्यानंतर रेझरपाईन आहे, हे जे फ्यू वेल नोन अँटीहायपरटेन्सिव्ह एजंट आहेत मॉडर्न एजमधील, विच इज ऑप्टेन और विच रेझरपाईन इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्स ऑफ दॅट इज राउल्फियापासून आपल्याला ते ऑप्टेन होतात. त्यानंतर जो ड्रग स्टडी करायचा त्याच्यामधील कुठला आहे तर राउल्फिया. सिनोनिम काय आहे राउल्फियाचं? राउल्फिया रूट, त्यानंतर छोटा चांद, त्यानंतर स्नेक रूट. राउल्फिया रूट, छोटा चांद अँड स्नेक रूट. देन बायोलॉजिकल सोर्स, इट इज कन्सिस्ट ऑफ राउल्फिया कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स प्लांट नोन ॲज राउल्फिया सर्पेंटिना. कशापासून मिळतं? ड्राईड रूट्स जे आहे प्लांटचं त्याच्यापासून मिळतं. मेन स्पेसिस काय आहे त्याची? राउल्फिया सर्पेंटिना. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली ॲपोसायनसी. फॅमिली काय आहे त्याची? ॲपोसायनसी फॅमिली आहे. त्यानंतर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कलर कसा आहे तर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्समध्ये कलर कशा प्रकारचा आहे? कलर रूट बार्क ग्रेइश येलोइश टू ब्राऊन. कसं? ग्रेइश ते येलोइश टू ब्राऊन त्याचा रूटचा कलर आहे. त्यानंतर वूड पेल येलो कलर. वूडचा कलर कसा आहे तर पेल येलो. त्यानंतर ओडर कसा आहे? ओडरलेस ओडर आहे. त्यानंतर टेस्ट, इट इज अ बिटर टेस्ट. देन साईज.
साईज कशा प्रकारे आहे, अबाउट 10 to 15 सेंटीमीटर लॉंग. लांबी किती आहे त्याची, 10 ते 15 सेंटीमीटर लॉंग असतं आणि 1 ते 3 सेंटीमीटर डायमीटर. 10 ते 15 सेंटीमीटर लॉंग आणि 1 ते 3 सेंटीमीटर त्याची डायमीटर असते. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट. नेक्स्ट वन काय आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट. अबाउट 30 इंडोल अल्कलॉइड्स हॅव बीन रिपोर्टेड इन अ ड्रग and total alkaloidal content of Raulfia roots ranges from 0.7 to 3%. अबाउट किती इंडोल अल्कलॉइड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, अबाउट 30 इंडोल अल्कलॉइड्स हॅव बीन रिपोर्टेड इन द ड्रग अँड टोटल अल्कलोइडल कंटेंट ऑफ राउल्फिया रूट्स रेंजेस फ्रॉम द 0.7 to 3%. देन डिपेंडिंग अपॉन द सोर्स, कशाच्या डिपेंडिंग असतात तर त्याच्या सोर्सच्या डिपेंडिंग. त्यानंतर अल्कलोइडल are concentrated mostly in a bark of the roots. Then the alkaloidal of Raulfia are broadly classified into following types. In that, indole alkaloids, indolene alkaloids, then indolenine alkaloids, oxyindole alkaloids, and pseudo-indooxy alkaloids. Then the important alkaloids of Raulfia is reserpine. Important alkaloids कुठला आहे राउल्फियामधील तर रिझरपाइन. द इम्पॉर्टंट अल्कलॉइड ऑफ राउल्फिया इज रिझरपाइन. अपार्ट फ्रॉम द अल्कलॉइड्स इट्स ऑल्सो कंटेन ओलिओरेझिन, फायटोस्टेरॉल, फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल अँड शुगर. आणि अल्कोलाइडल त्याचबरोबर आणखी काय असतं त्याच्यामध्ये, ओलिओरेझिन, फायटोस्टेरॉल असतं, त्यानंतर फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आणि शुगर. देन अदर अल्कोलाइड्स प्रेझेंट इन द ड्रग आर अजमालिसिन. आणि दुसरे आणखी ड्रग कुठले कुठले प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, अजमालिसिन, त्यानंतर अजमालिन, राउल्फायनिन, रॅसिनामाइन. कुठले कुठले अदर अल्कोलाइड्स, रॅसिनामाइन, अजमालिन, त्यानंतर अजमालिसिन, राउल्फायनिन अँड रिझरपायनिन, योहिम्बिन, सर्पेंटिन अँड सर्पेंटिनिन नावाचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. द मेजर अल्कोलाइड्स रिझरपाइन अँड रॅसिनामाइन. रिझरपाइन आणि रॅसिनामाइन. द मेजर अल्कोलाइड्स रिझरपाइन अँड रॅसिनामाइन आर ईस्टर derived from the methyl रिझरपेट and trimethyl oxybenzoic acid in रिझरपाइन and trimethoxycinnamic acid in case of racinaamine. देन कल्टिव्हेशन आणि कलेक्शन. कशा प्रकारे त्याचं कल्टिव्हेशन केलं जातं, कलेक्शन केलं जातं कशाचं, राउल्फियाचं. अंडर द वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन राउल्फिया ग्रोज luxuriantly. However, it flourishes in hot humid condition and grow satisfactory in a shade. In wild state, it grows in a variety of soils, but for cultivation, clay, loamy soil with large amount of humus and good drainage are supposed to be ideal. The pH of the soil should be in acidic and around 4. The temperature range of cultivations 10 to 30 degrees Celsius. Rainfall should be in the range of 250 to 500 centimeter. Soil containing large amount of sand makes the plant more susceptible for the disease. Then it can be propagated by various methods such as by seed, roots cutting, root stumps, etc. The propagation from the seeds is usually method of choice. The healthy seeds are sown into the nursery beds. The rate of germination of seeds is very low. Hence, sufficient quantity of the seeds be sown. Then sowing is done in the month of May or at a break of monsoon. The seedling are then transplanted in the month of August at a distance of
16 to 30 centimeter. It needs about the 5 gram of seeds to produce the seedling sufficient to cover the area of 1 hectare after the transplantation. The shrub is about 1 meter in height with white or rose color flower and purplish black fruits. The plants are provided with various chemical fertilizers and manures. The chemical fertilizers include ammonium sulfate, urea, while the measures, including generally in a bone meal, the plant are kept free from weeds. Then preparation for markets. When the plant are about the 3 to 4 years old, they are uprooted. The roots are cut properly, washed so as to remove the earthy matter and dried here. The average yield of roots per hectare is 1200 kg. It may vary depending upon the सॉईल, क्लायमेटिक कंडिशन अँड एज ऑफ प्लांट. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे काय पाहिलं की कल्टिवेशन कशा प्रकारे करायचं आणि कलेक्शन कशा प्रकारे करायचं. मग त्याच्यासाठी लागणारी क्लायमेटिक कंडिशन कशी पाहिजे, हॉट ह्युमिड याने शेड पाहिजे, त्यानंतर सॉईल कशा प्रकारे पाहिजे, लार्ज अमाऊंट ऑफ ह्युमस पाहिजे की कशा प्रकारे पाहिजे, त्यानंतर सॉईलचा पी एच कशा प्रकारे असणं गरजेचं आहे. सॉईलचं पी एच किती पाहिजे, ॲसिडिक पाहिजे, अराउंड 4 पाहिजे. टेम्परेचर किती पाहिजे, 10 ते 38 डिग्री सेल्सिअस पाहिजे. रेनफॉल किती झाला पाहिजे, तर 250 ते 500 सेंटीमीटर रेनफॉल झाला पाहिजे. प्रोपगेशन कसं केलं पाहिजे, सीड्स, रूट्स अँड रूट स्टम एक्सेट्रा. देन सीड्स रिक्वायर्ड, किती सीड्स लागतात, तर 1 हेक्टरसाठी 5 किलोग्रॅम सीड्स त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतात. त्याच्यानंतर टाईम कोणचा पाहिजे, मेचा महिना, मंथ ऑफ मे हा त्याचा टाईम पाहिजे. फर्टिलायझर, अमोनियम सल्फेट आणि युरिया आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. आणि डिस्टन्स किती पाहिजे, 16 ते 30 सेंटीमीटर त्यामधील डिस्टन्स पाहिजे. त्यानंतर आहे प्रिपरेशन फॉर मार्केट. मार्केटमध्ये आपण प्रिपरेशन कशा प्रकारे करू शकतो आपल्या प्रोडक्टचं, जे कलेक्शन आणि कल्टिवेशन केलं आहे त्याचं. वेन द प्लांट्स आर अबाउट 3 to 4 years ओल्ड दे आर अप्रूटेड. ज्यावेळेस प्लांट 3 ते 4 इयर्सचे झालेले असतील त्यावेळेस ते अप्रूटेड करायचे. आणि अप्रूटेड केल्याच्या नंतर ते काय करायचे, इट इज कट प्रॉपरली कट करायचे आणि वॉश करायचे. आणि वॉश केल्याच्या नंतर त्याचा जो काही अर्धी मॅटर्स आहे, त्याच्यावरील जो काही अर्धी मॅटर्स आहे तो अर्धी मॅटर्स त्या ठिकाणी रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर ड्राईड करायचं प्रॉपरली. देन नेक्स्ट वन काय करायचं, प्रॉपरली ड्राईड करायचे ते. आणि ॲव्हरेज यील्ड ऑफ रूट्स पर हेक्टर किती आहे, 1200 किलोग्राम त्या पर हेक्टरची ॲव्हरेज यील्ड आहे. देन इट मे, त्याची ॲव्हरेज यील्ड किती आहे, 1200 किलोग्राम पर हेक्टर आहे. इट मे व्हॅरी, परंतु ती व्हॅरी पण होऊ शकते. कशा प्रकारे व्हॅरी होऊ शकते, तर डिपेंडिंग अपॉन द सॉईल, त्या सॉईलच्या कंडिशनमुळं, कशा प्रकारची माती आहे, कशा प्रकारचे सॉईल आहे. त्याचबरोबर जर क्लायमेटिक कंडिशन चेंज होत असेल तर त्या क्लायमेटिक कंडिशनवरती पण व्हॅरी होऊ शकते आणि प्लांटच्या एजवरती पण ती व्हॅरी होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे युजेस. काय यूज करू शकतो आपण त्याचा, काय यूज करू शकतो. द ॲक्टिव्हिटीज ऑफ राऊल्फिया आर मेनली ड्यू टू द रिझर्पाईन. ज्या ॲक्टिव्हिटीज आहे राऊल्फियाच्या मेनली कशामुळे असतात, तर रिझर्पाईन जे नावाचं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्या रिझर्पाईन केमिकल कॉन्स्टिट्यूएंटमुळे त्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. विच हॅज डिप्रेसंट ॲक्शन ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कशा प्रकारे ॲक्शन करते, ॲज अ डिप्रेशन म्हणून ॲक्ट होतो. काय, रिझर्पाईन किंवा राऊल्फियामधले जे काही रिझर्पाईन आहे ते रिझर्पाईन सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲज अ डिप्रेशन म्हणून ॲक्ट होऊ शकतो. मग त्याचा यूज काय होऊ शकतो, ॲज अ डिप्रेशन म्हणून त्याचा यूज होऊ शकतो. त्यानंतर इट इज प्रोड्यूस ट्रँक्युलायझिंग इफेक्ट, इमोशनल कामनेस विदाउट प्रोड्युसिंग हिप्नोसिस अँड लोअर द ब्लड प्रेशर. ॲज अ ट्रँक्युलायझर म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. देन it can be administered orally, has a cumulative effect. It is also given the parenterally in treatment of hypertension. आणि हायपरटेन्शनमध्ये आपण पॅरेंटरली पण त्याचा ॲज अ हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणून यूज करू शकतो. व्हेन द ओरल रूट इज फाउंड टू बी
impracticable. Reserpine should be used with caution in anxiety, asthma, or gastric ulcer. It has tranquilizing effect rather than a hypnotic one. The drug is used for extraction of alkaloid like that reserpine, racinamide, ajmalin, etc., and also for the preparation of राउल्फिया liquid extract. आणि त्याच्या सबस्टिट्यूट अँड अलाइड ड्रग्ज आहेत. कुठले कुठले आहेत सबस्टिट्यूट आणि अलाइड ड्रग्ज? राउल्फिया इज सबस्टिट्यूटेड विथ द सेव्हरल स्पेसिस लाईक राउल्फिया डेन्सिफ्लोरा. जी स्पेसिस आहे सबस्टिट्यूट ती पहिली कुठली आहे? राउल्फिया डेन्सिफ्लोरा आहे. त्यानंतर राउल्फिया पॅराकेनिस ह्या त्याच्या सबस्टिट्यूट स्पेसिस आहे. त्यानंतर दिस कॅन बी डिस्टिंग्विश बाय द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स like that presence of sclerenchyma. Then Raulfia tetraphylla contain uniform cork, abundant sclerites and fibers. It contain no racinamide. The roots of Raulfia vomitoria contain 5 discontinued bands of sclerenchyma and very large vessels. Then next one काय आहे? त्याचा केमिकल टेस्ट आहेत. केमिकल टेस्ट काय काय आहेत? केमिकल टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत तर फर्स्ट वन आहे फ्रेशली फ्रॅक्चर सरफेस ऑफ रूट ऑफ राउल्फिया. इट गिव्स रेड कलरेशन. जे फ्रेशली फ्रॅक्चर सरफेस आहे कशाचं? राउल्फिया रूटचं, ते रेड कलर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग विथ द मेडुलरी रेज व्हेन ट्रीटेड विथ द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड बरोबर जर आपण ट्रीट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला रेड कलरेशन पाहायला मिळतं. त्यानंतर सेकंड टेस्ट कुठली आहे? Reserpine gives violet red color when treated with solution of vanillin in acetic acid. रिझरपाईनमुळं आपल्याला व्हायलेट रेड कलर पाहायला मिळतो. पण कधी पाहायला मिळतो? ज्यावेळेस जे व्हॅनिलिन सोल्युशन आहे, त्याचबरोबर व्हॅनिलिन सोल्युशन इन ॲसिटिक ॲसिड इट इज ट्रीटेड विथ रिझरपाईन बरोबर जर ट्रीट केलं तर इट गिव्स व्हायलेट रेड कलर. त्या ठिकाणी आपल्याला व्हायलेट रेड कलर पाहायला मिळतो. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. इन दिस वे आवर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स चॅप्टर इज ओव्हर हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस आवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज अँटी टेश्यू ड्रग. थँक्यू.